केडगावमध्ये कारखिलेंच्या उमेदवारीने प्रस्थापितांना धडकी। लोकांना हवा कारखिलेंसारखा सच्चा जनसेवक। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये केडगावमध्ये प्रभाग क्रमांक 17 क मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवार मनीषा सोपान कारखिले यांच्या उमेदवारीला मतदारांचा वाढता प्रतिसाद प्रस्थापितांना हादरवून टाकत आहे। कोणत्याही नागरिकाच्या मते आदर्श नगरसेवक हा कायम मदतीला धावणारा, विकास कामं करणारा आणि नागरी सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर असावा असंच वाटतं। प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार मनीषा कारखिले यांचे पती सोपान कारखिले एक आदर्श लोकप्रतिनिधीच्या व्याख्येमध्ये बसणारे तंतोतंत व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा असलेले कडवट शिवसैनिक अशी कारखिले यांची ओळख। मागील निवडणुकीत त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला तेव्हा मतदार सुद्धा हळहळले होते। मात्र यंदा कारखिले यांच्यासारखा सच्चा जनसेवा आपला प्रतिनिधी म्हणून महापालिकेत हवा असा निर्धार जनतेनंच केलाय। तुमच्या घरगुती ड्रेनेज लाईन खराब झाली तर कारखिले महापालिकेची यंत्रणा घेऊन दारात हजर होणार आणि स्वतःच्या हातानं काम करून देणार। पिण्याचे पाणी आले नाही तर स्वखर्चानं टँकर बोलावून तुमच्या घरातील हंडे भरून देणार। नागरी समस्या कोणतीही असो, कारखिले यांचे पदामुळे अडत नाही आणि ते वैयक्तिक प्रयत्न करत राहतात। नागरिकांचे समाधान होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत। ते आजही स्वतः भाड्याच्या घरामध्ये राहतात, तरी समाजसेवेची आवड असल्यानं ते पदरमोड करून नागरिकांच्या मदतीला धावून जातात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कायम एकनिष्ठ असलेल्या कारखिले यांनी कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही। आताच्या निवडणुकीतही अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना पैशाचे आमिष दाखवले गेले, परंतु ते कधीच अशा आमिषाला बळी पडले नाहीत। माझी बांधिलकी आणि निष्ठा फक्त सर्वसामान्य जनतेशी आहे असं ते आवर्जून सांगतात। त्यामुळेच ते मतदारांना आपल्या घरातीलच उमेदवार वाटतात। मतदारांच्या प्रचंड प्रतिसादामुळे यंदा प्रभाग क्रमांक 17 मध्ये कारखिले हे प्रस्थापितांना मोठा धक्का देतील अशी चर्चा केडगावमध्ये रंगली आहे। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।